रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, विषय खूप संवेदनशील आहे. अनेकांच्या भावना, प्रेम, अस्मिता या सर्वांशी जोडलेला आहे. कुठलाही गैरसमज करून घेण्या अगोदर पूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, मी अनेकदा हा विषय मांडत आलेलो आहे की ज्यांना बाबासाहेब कळाले त्यांचं जीवन धन्य झालं. जन्माला आल्याचं सार्थक काय असेल तर बाबासाहेब कळणं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. अर्थात तुकोबारायांचा विषय विठ्ठलाशी जोडलेला आहे, पण याच विठ्ठलाचा संदर्भ मी तुम्हाला शेवटी देणार आहे. दोन्ही अंगाने आपण हा विषय पाहणार आहोत. मित्रांनो, आपण सर्वजण तथागत गौतम बुद्धांना मानतो, बाबासाहेबांना मानतो, याचा अर्थ विज्ञानाला सुद्धा मानतो. आणि विज्ञानानुसार आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत. अगदी पशु, झाडे, माणूस, जनावर, जलचर या सर्वांचे पूर्वज हे एकच आहेत. हे जग उत्क्रांत होत गेलं हा डार्विनचा सिद्धांत आपण शाळेत शिकलो आहोत. एखाद्या व्हिडिओमध्ये मी तो सिद्धांत सोप्या भाषेत मांडणार आहे. त्याचं सार असं की आपल्यामध्ये भेद नाही, आपण सर्वजण एकच आहोत. वारकरी परंपरेला डार्विनचा सिद्धांत माहीत नव्हता, तरीही सर्व जीव समान आहेत व एकाच ईश्वराची लेकरे आहेत व भेदाभेद करणं हे अमंगळ आहे व वारकरी संप्रदायाचं हे तत्व स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य करतात. आता या सर्व वास्तव गोष्टींचा आधार घेतला तर आता ज्या प्रचलित जाती आहेत त्या माणसाने तयार केलेल्या आहेत. काळाच्या ओघात त्या निर्माण झाल्या व या सर्व जाती फार फार तर 2-2.5 हजार वर्षांच्या आतल्या आहेत. आणि हे वास्तव महामानवांना माहीत होतं. त्यामुळे कोणत्याही महामानवाने जाती अंतासाठीच प्रयत्न केलेले आहेत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एका जातीसाठी काम केलं का? तर नाही. अस्पृश्यांसाठी त्यांनी विशेष काम केलं. पण ते का केलं? तर ज्यांना कोणी वाली नाही, जे उपेक्षित आहेत, वंचित आहेत, मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहेत, त्यांचा आवाज बनणं म्हणजे साधू असणं. आणि ही व्याख्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आकुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्यामुळे मी बाबासाहेबांना संत म्हणत असतो. त्यावर मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, तो सर्वांनी एकदा पाहून घ्यावा. बाबासाहेब म्हणजे मानव जातीला पडलेलं एक सुंदर असं स्वप्न आहे. ज्ञानाने, अनुभवाने, चिंतनाने मानवतेचं समृद्ध व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे बाबासाहेब. मित्रांनो, कोणाला वाटत असेल मी स्तुती करत आहे, पण ही स्तुती नसून वास्तव आहे व मी हमेशा वास्तव बोलत असतो. मग कोणाला राग आला तरी चालेल. मला अगदी मनापासून, हृदयापासून वाटतं की जीवनात येऊन मला बाबासाहेब व संत तुकाराम महाराज कळले नसते तर जीवन व्यर्थ झालं असतं. हा आपला वारसा आहे, हा आपला अमूल्य ठेवा आहे. मानवी सभ्यतेचा इतिहास फार फार तर 4-5 हजार वर्षांपर्यंतचा आहे. त्या अगोदर मानव भटकंतीच करत होता. या मानवी सभ्यतेच्या इतिहासातील फक्त काही असे अमूल्य ठेवा असणारे महान व्यक्तिमत्वे आहेत आणि त्यामधील एक नाव म्हणजे बाबासाहेब. मित्रांनो, बुद्ध, शिवराय, फुले, शाहू आंबेडकर ही आपली परंपरा आहे, आपला अनमोल ठेवा आहे. आता त्यांची नावे घेऊन कोणी त्यांच्यात भेद करत असेल तर तो त्यांच्या बुद्धीचा दोष आहे. काही माणसांनी त्यांच्या जीवनात ज्ञानाची, मानवतेची उंची गाठलेली असते, शिखर सर केलेलं असतं. या अवस्थेचं वर्णन तुकाराम महाराज सांगतात. काय सांगू झाले काहीच या बाही, पुढे नाही चाली आवडीने. आता यापुढं काही नाही. त्यामुळेच आपण बाबासाहेबांचं विधान प्रमाण मानतो, कारण तितकं ते परफेक्ट असतं. अशा बाबासाहेबांची तुलना कोणासोबत होऊ शकते का? कारण बाबासाहेब असे महामानव आहेत जे एकमेव द्वितीय आहेत. पुन्हा तसा होणे नाही. तथागत गौतम बुद्ध हे बुद्धच, छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपतीच, महात्मा फुले ग्रेटच, शाहू महाराज ग्रेटच, तसे बाबासाहेब हे ज्ञानाचे सागरच व त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊच शकत नाही. आता मनोज जारंगे पाटलांची काही जण जे तुलना करत आहेत त्यामधील एक तुलना ही सकारात्मक आहे व एक नकारात्मक आहे. शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला या नाटकात एक मराठा शाहिराचा डायलॉग आहे. अरे आंबेडकर बाबा आमच्या जातीत जन्माला यायला पाहिजे होता.
सोनं केलं असतं सोनं, मंदिरं बांधली असती, पारायणं केली असती. तो शाहीर म्हणतो. तसं तर हा डायलॉग ही चुकीचाच आहे, कारण जात हे माणसाचं अज्ञान आहे व ते अज्ञान गेलं की बाबासाहेब सर्वांचेच आहेत. मराठ्यांचे तर आहेतच, पण जगातील कोणत्याही जाती धर्मातील प्रत्येक मानवाचे आहेत, कारण त्यांचं कामच तसं आहे व हे हळूहळू सर्वांना समजू लागलेलं आहे. अनेक मराठ्यांनाही ते समजलं आहे. पूर्वीच्या काळी जो विरोध झाला तो अज्ञानातून व आजही काही जण आकस बाळगून आहेत तेही अज्ञानातून. आता त्यांची संख्या खूप कमी आहे, पण ते सुद्धा अज्ञान, अहंकार, अहंभाव यातून. मित्रांनो, प्र के अत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करताना असं सांगितलं होतं की जे जे सर्वोच्च परिमाण आहे व तिथं कोणी पोहोचला की तो त्या क्षेत्रातला शिवाजी झाला. अशी सकारात्मक तुलना आक्षेपार्ह वाटत नाही. मराठे बाबासाहेबांना आपलंसं मानत आहेत, पण अजून पूर्णपणे अज्ञान गेलेलं नाही. अजून ही जात डोक्यातून जात नाही, त्यामुळे अजून ही बंधने वाटत आहेत. बाबासाहेबांविषयी असलेलं आकर्षण सुद्धा पॉझिटिव्ह आहे व बाबासाहेबांसारखा आपल्याही जातीत असावा असं वाटणं हा आदरच आहे. मित्रांनो, ही तुलना बाबासाहेबांबद्दल खरं प्रेम असताना केली व त्याला शब्दांची मर्यादा असली तर तो आदर आहे. अशा तुलनेला सकारात्मक दृष्टीने घ्या. पण काही जण विघ्न संतोषी सुद्धा आहेत, पूर्णपणे मनुवादाच्या आहारी गेलेले. त्यामध्ये काही फेक अकाउंटवाले सुद्धा असतात. दुही पसरवण्यासाठी अशा पोस्ट करणारेही काही जण आहेत. ते मात्र ही तुलना करताना बाबासाहेबांचा द्वेष करताना दिसतात. अशा लोकांवर रीतसर गुन्हे दाखल करा आणि विरोध करा. मित्रांनो, आता विठ्ठलाचा संदर्भ सांगतो. एखादा वारकरी पंढरपूरला निघालेला असतो किंवा त्याच्या दैनंदिन कामात असताना संकटात सापडतो व अचानक कोणीतरी भेटून त्याला त्या संकटातून बाहेर काढतो, तर तो सहज म्हणतो, अगदी तुझ्या रूपाने मला विठ्ठलच भेटला. अगदी बाबासाहेबांनी सर्व मानव जातीमधील उपेक्षित, वंचित, मुक्या वर्गाला बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणलं व अगदी तसंच येथील रयतेच्या गरीब मराठ्यांना जर वाटत असेल की मनोज जरांगे पाटलांना पाहून की तू बाबासाहेबांच्या रूपाने आलास धावून आमचं संकट दूर करायला किंवा शिवरायांच्या रूपाने आलास, तर याला सकारात्मक घ्या. पण नकारात्मक मांडणी करणारालाही विरोध झालाच पाहिजे. या अनुषंगाने आपण प्रत्येकापर्यंत बाबासाहेब घेऊन जाऊयात, कारण बाबासाहेब प्रत्येकाचे आहेत, तुमचे, माझे व सर्वांचे. आजच्या पुरतं एवढंच. प्रतिक्रिया नक्की कळवा. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.